नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य अर्थात SCRT पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबेजोगाई यांच्याकडून आयोजित भाषाकृतीचा बुधवार यामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी श्रीमती सारसेकर चंद्रकन्या आनंद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताळसंगा, तालुका जिल्हा बीड, केंद्र नाथपूर या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. 5 मार्च 2025 चा शैक्षणिक शासन निर्णय म्हणजे निपुण भारत अभियानाचा एक भाग आहे. या 5 मार्चच्या शासन निर्णयाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम आपल्याला 30 जून पर्यंत राबवायचा आहे. या उपक्रमांतर्गत विविध कृती आपण आपापल्या स्तरावर सर्व शिक्षक बांधव घेत आहोत. या कृती कार्यक्रमातलाच एक भाग म्हणून आपल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्या अंतर्गत भाषाकृतीचा बुधवार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भाषाकृतीचा बुधवार हा कृती कार्यक्रम कृती उपक्रम जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शिक्षकांसाठी राबवत आहे. आजच्या या भागामध्ये आपण इयत्ता 3री वर्गासाठी वाचन कौशल्य यामध्ये ओळखीची व अनोळखी शब्द यांचे वाचन करणे, लहान व सोप्या वाक्यांचे वाचन करणे, गोष्टी कविता समजून घेऊन वाचणे व लेखन कौशल्य यामध्ये शब्दलेखन, वाक्यलेखन, चित्र पाहून लेखन, अनुभव व घटना लिहिणे, अपूर्ण वाक्य पूर्ण करणे या क्षमतेवर आधारित भाषिक खेळ व या खेळातून क्रमांक 1 मोठ्याने स्पष्ट वाचतो, क्रमांक 2 भाषिक उपक्रमामध्ये सहभाग घेतो, क्रमांक 3 चित्र पाहून गोष्ट तयार करून ती सुंदर हस्ताक्षरात लिहितो, शुद्ध लेखनाचे नियम समजून योग्य लेखन करतो. या अध्ययन निष्पत्तीसाठी आपण कोणत्या कृती लिहू शकतो याचे प्रत्यक्ष आपण आज पाहणार आहोत. चला तर मग तयार आहात ना सर्वजण? सर्वप्रथम वाचन कौशल्य कृती आणि उपक्रम यामध्ये चित्र वाचन म्हणजे पिक्चर रीडिंग. यासाठी लागणारे साहित्य आहे चित्रमय फ्लॅश कार्ड, गोष्टीची चित्र. उपक्रम मुलांना चित्र दाखवून त्यातील घटना, पात्रांची नावे, क्रिया ओळखणे हे मुलांकडून आपण करून घेतले पाहिजे. यामधून कोणतं उद्दिष्ट साध्य होतं बरं? तर यामध्ये मुले समजून घेऊन कथन करण्याची सवय मुलांना लागते. या कृतीचे उद्दिष्ट असे आहे, दृश्य समजून घेऊन कथन करण्याची सवय मुलांना लागली. मुलांना तयार आहात ना मग सर्वजण? तर यातील 3 मुली यांचा गट समूह. आता बघा, सर्वप्रथम आपण चित्र वाचन घेणार आहोत. तर त्यामध्ये माझ्या काही विद्यार्थिनी आलेले आहेत, ते आता आपल्याला चित्र वाचून दाखवतील. चल भगवती, हे चित्र मॅडम, हा बगीचा आहे. बगीच्यामध्ये काही वडील आपल्या मुलांना घेऊन आले आहेत. मॅडम, हा बघा बगीचा. बगीच्यामध्ये काही माणसे आपल्या मुला-मुलींना घेऊन आले आहेत. काही जण बॉल खेळत आहेत, काही जण लपत आहेत, काही जण पळत आहेत, काही जण दोरीवरच्या उड्या मारत आहेत. बगीच्यामध्ये फुले आहेत, झाडे आहेत, काही जण दोरीवरच्या उड्या खेळत आहेत, काही जण लंगडी खेळत आहेत, काही जण लपंडाव खेळत आहेत, काही जण पळत आहेत.
बगीचेचे चित्र आहे. जत्र्यामध्ये देवीचं मंदिर आहे. जत्र्यामध्ये काही दुकाने लागली आहेत. जत्र्यामध्ये सर्वजण मिठाई खरेदी करतात. जत्र्यामध्ये रातपाळणा बी आहे. जत्र्यामध्ये आईस्क्रीम, गोलगप्पे. तर या ठिकाणी हे जत्रेचे चित्र आहे. तर या जत्रेचे चित्र यातील दृश्य समजून घेऊन तिने कथन करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. मॅडम, हा रस्ता आहे. रस्त्यावर काही लोक कुठे घेऊन चालले आहेत, तर काही रिक्षाने चालले आहेत, काही बसने चालले आहेत. रस्त्याच्या बाजूला रसाची दुकान आहे. काही बस येण्याचा वेग करत आहेत. काही जीपवर चालले आहेत. छान, अगदी बरोबर. सिग्नल आहे. हे रस्त्याचं चित्र आहे. काही लोक गाडीमध्ये जात आहेत, काही लोक रिक्षामध्ये जात आहेत, काही लोक स्कूटीवर जात आहेत, काही लोक रिक्षामध्ये जात आहेत, काही बस स्टँडवर थांबले आहेत, काही जण बसमध्ये जात आहेत. त्या रस्त्याच्या कडेला एक रसाचं दुकान आहे. त्या रस्त्यावर एक सिग्नल आहे. छान, अगदी बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे मी एक चित्र कार्ड दिलेलं आहे. तर त्या चित्र कार्डामध्ये कोणता प्रसंग आहे, कोणतं पात्र आहे, त्याबद्दल तुम्ही मला सांगायचं. सांग. इथं आहे एक कासव, एक ससा, एक माकड आणि झेंडा आणि घर आणि रस्त्यावर. छान, चल तू सांग बाळा. एक आहे सूर्य आणि आभाळ आणि एक पोरग, झाडे आणि रस्ता आहे. हा, तू सांग. एक कासव आहे, एक ससा आहे, तिथं झाडे आहेत, फुले आहे, डोंगर आहे, रान आहे. हा, तू सांग बाळा. तिथं कासव आहे, ससा आहे, झाडे आहेत, डोंगर आहे. हा, मोनिका सांग. एक झाड आहे, पक्षी आहे, उंदरी आहे. हा, तर तू सांग. एक माकड आहे, दोन मांजरी आहे, एक झाड आहे, झाडे आहेत. छान, अगदी बरोबर. बंद करा. महाराष्ट्र अभियान या अंतर्गत मुलांना चित्र दाखवून त्यातील घटना, पात्रांची नावे, क्रिया ओळखणे या गोष्टी आपण आता समजून घेतल्या. यामुळे मुलांना दृश्य समजून घेऊन कथन करण्याची सवय लागते. आता यानंतरचा उपक्रम आहे कोण वाचेल ते, म्हणजे रीडिंग रिले. त्यासाठी साहित्य आहे गोष्टी किंवा कवितांचे तुकडे. आता हा जो उपक्रम आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक वाक्य किंवा एक परिच्छेद वाचणे आणि यामधून काय उद्दिष्ट साध्य होतं तर यामधून सामूहिक वाचन, गती व उच्चार यांच्यामध्ये सुधारणा होतात. तर 6 मुलांनी पुढे यायचं. निपुण महाराष्ट्र अभियान या अंतर्गत कृती कार्यक्रम जो राबवण्यात येत आहे त्यातील एक छोटीशी कृती, त्यामध्ये गोष्टी, कवितांचे तुकडे, शब्दकार्ड यांचे वाचन. माझ्या गोष्टीचे नाव आहे सप्तरंगी चेंडू. एकदा संध्याकाळी विकास आणि विशाल आपल्या खोलीमध्ये खेळणी खेळत होते. अचानक बाहेरून बाबांचा आवाज आला. विकास, विशाल, पहा, मी तुमच्यासाठी काय आणले आहे. दोन्ही भावंडे पळत बाहेर आली. त्यांच्या लक्षात आले की बाबांनी दोन्ही हातात पाठीमागे काहीतरी
विहिरीच्या अंगावर लोकर असते लोकरीपासून धागा काढतात. विभा दिवस मावळा दिवा लाव चिमला हाक मार. वडाचे झाड मोठे असते, वडाला पारंब्या फुटतात. छान. तर याद्वारे आपण शब्दपट्ट्यांचं स्वतः हस्तलिखित केलेल्या शब्दपट्ट्यांचं वाचन घेतलं, गोष्टींचं वाचन घेतलं. कृतीमधून सामूहिक वाचन, गती व उच्चार यांच्यामध्ये मुलांमध्ये होणाऱ्या सुधारणा हे या कृतीचं उद्दिष्ट आहे. तर त्या भाषापेटीतील परिच्छेद मुलांकडून वाचन करून घ्यायचं आहे. तर या कृतीमुळे किंवा या उपक्रमामुळे मुलांचा नियमित सराव होतो. तर यासाठी माझ्या वर्गातील काही विद्यार्थी आपणासमोर परिच्छेदाचं वाचन सादर करत आहेत. मुलांनी राहुलला उचलून नेले. राहुलच्या पायाला औषध लावले. राहुलचा पाय दुखायचा थांबला. राहुल हसू लागला. राहुलने सर्वांचे आभार मानले. काय सगळा कसली शोधाशोध चालली? गणेश घरात येत विचारले. बुडताना वाचलेल्या गणुभोवती लोक गोळा झाले. जो तो भाऊरावांचे कौतुक करीत होता. म्हातारपणास सुद्धा तुमची जिद्द मोठी आहे. सदाशिवराव म्हणाले, ते सर्व ठीक आहे, पण वर्ष कुठे आहेस ग तू? दादाचा आवाज आला. येथेच. वर्ष म्हणाली, येथेच. कुठे दिसत तर नाही. दादा तिला शोधू लागला. अरे इकडे बघ, मी झाडावर बसले. वर्ष दादाला बोलवू लागला. आज कुसुमचा वाढदिवस आहे. कुसुम आज सकाळी लवकर उठली. कुसुमने सकाळी आई व मला नमस्कार केला. नेहमीप्रमाणे कुसुम शाळेत गेली. शाळेत मुलांनी कुसुमचा वाढदिवस साजरा केला. कुसुमला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आज कुसुम खूप आनंदात होती. धन्यवाद. आता यानंतरचा उपक्रम आहे छोट्या गोष्टींचे वाचन, म्हणजे शॉर्ट स्टोरी रीडिंग. यासाठी साहित्य आहे सोप्या भाषेतील लघु गोष्टी. उपक्रम गोष्ट समजपूर्व वाचन करणे. याचं उद्दिष्ट आहे समजपूर्व वाचन. या पुस्तकाचे नाव आहे मिलीचे केस. मिलीचे केस लांब होते. आई तिच्या केसांच्या 2 वेण्या घालत होती. आईला मिलीच्या केसांची वेणी घातलेली आवडत होती. छान, अगदी बरोबर आहे. या पुस्तकाचे नाव आहे चला पिपाणी बनू. एक दिवस बबली खूपच खुश होती. घरभर ती पिप्पी करत फिरत होती. तिने स्वतःसाठी एक पिपाणी बनवली होती. पिपाणीतून खूप मोठा आवाज निघत होता. मिलीचे केस. आई मिलीच्या केसांना रोज तेल लावत होती. ती तेल लावून रोज मिलीच्या 2 वेण्या घालत होती. मिलीला वेण्या घातलेले आवडत नव्हते. मिलीला केस मोकळे ठेवणे आवडत होते. तिला भरपूर उडणारे मोकळे केस चांगले वाटत होते. ती बोटांनी केसांच्या पट्टा बनवत असायची. मिलीला केस मोकळे ठेवणे आवडत होते. तिला भरपूर उडणारे मोकळे केस चांगले वाटत होते. ती बोटांनी केसाच्या पट्टा बनवीत असायची. आई वेण्या घालायची तेव्हा मिली अस्वस्थ व्हायची. ती खूप घट्ट वेणी घालायची. मिलीला खूप त्रास व्हायचा. आता यानंतरचा उपक्रम आहे कविता वाचन व अभिनय. यासाठी लागणारं साहित्य आहे भावपूर्ण कविता. आता हा जो उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये, या कृतीमध्ये
कविता वाचताना आवाजात चढ उतार येणे. आणि याचं उद्दिष्ट आपल्याला कोणतं साध्य करायचं आहे? तर याचं उद्दिष्ट आहे रसग्रहण आणि भावपूर्ण वाचन. चला तर मग पाहूयात कविता वाचन व अभिनय. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या वर्ग तिसरीतील विद्यार्थिनी एका कवितेचं अभिनय गायन करते. मी अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा तुम्हा बोलवीती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा तुम्हा बोलवीती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा रडणे हा ना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला भारत भूजा आदर्शाचा मनी उंच देत हसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा सर्वमागशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा. आता यानंतरची कृती आहे शब्द ओळखा आणि वाचा. म्हणजे वर्ड, गेस अँड हू. यासाठी लागणारं साहित्य आहे अक्षर कार्ड व शब्द कार्ड. आता याकरिता घ्यावयाचा उपक्रम आहे अक्षरांची घडवण करून शब्द तयार करणे. आणि या कृतीचे उद्दिष्ट आहे शब्दसंपदा वाढवणे आणि मुलांचा आत्मविश्वास वाढवणे. चला तर मग पाहूयात अक्षर कार्ड व शब्द कार्ड यांचे मुलांनी केलेले वाचन. आता या कृतीमध्ये आपल्याला मुलांना अक्षर व शब्द कार्ड द्यायचे आहेत. तर मी यातील काही मी स्वतः बनवलेले हस्तलिखित काही शब्द कार्ड आहेत, तर ते शब्द कार्ड आता मी ह्या मुलींना देणार आहे आणि त्यांच्याकडनं मी वाचन करून घेणार आहे. चला प्रत्येकाने आपापला शब्द वाचून दाखवा. रंग आवाज कमल गंगा झेंडू विळा मका. छान, अगदी बरोबर. आता आपण समजपूर्वक वाचन घेणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला दिलेल्या या ज्या डिश आहेत त्याच्यावरती वेगवेगळे शब्द लिहिलेले आहेत, वेगवेगळे गोष्टीची नावं लिहिलेली आहेत. तर ते तुम्हाला आता सांगायचे आहेत. हा, चला सुरू कर. वादळ केवळ साखळ मावळ तांदूळ मंगळ खड्याळ नितळ वादळ. छान, चला. बीड वडवणी गेवराई माझे परळी पाटोदा अष्टी शिरूर कासार माजलगाव केस धारून आंबेजोगाई. छान. कोणाची कोणता कोणाचं कोमल आवाज मोठा येऊ दे. कोकण कोपरा कोठारी कोणाला कोणाला कोकम कोणते कोळसा कोकणती कोकिळ कोठारी कोणाची. हा. आणला आप
आपण, आव, आवड, आस, आरसा, आग, आसन, आत, आदर, आळ, आळस, आण, आपला. त्याहून त्याला, त्याचा, त्याने, त्याचा, त्याची, त्यास, त्याग, त्यासाठी, त्यामुळे, त्यावर, त्याचे. चला तू सांग. कावळा, रांजण, दगड, कबूतर, मुंगी, शेजार, शिकारी, टोपीवाला, माकडे, आजी, लेक, भोपळा, मगर, माकड, जांभळ, ससा, आभाळ, पान, कासव, ससा, शर्यत, सिंह, उंदीर, शिकारी. छान छान. तुम्ही तुमचे ज्या डिश आहेत त्या अशा दाखवा, म्हणजे सर्वांना दिसतील. नते, कोळसा, कोकणती, कोकिळ, कोठारी, कोणाची. आणला, आपण, आव, आवड, आस, आरसा, आग, आसन, आत, आदर, आळ, आळस, आण, आपला. त्याहून त्याला, त्याचा, त्याने, त्याचा, त्याची, त्यास, त्याग, त्यासाठी, त्यामुळे, त्यावर, त्याचे. चला तू सांग. कावळा, रांजण, दगड, कबूतर, मुंगी, शेजार, शिकारी, टोपीवाला, माकडे, आजी, लेक, भोपळा, मगर, माकड, जांभळ, ससा, आभाळ, पान, कासव, ससा, शर्यत, सिंह, उंदीर, शिकारी. छान छान. तुम्ही कृतीद्वारे वाचनाचा सराव घेतला. तर या कृतीतून आपले कोणते उद्दिष्ट साध्य होते? तर या कृतीतून मुलांची शब्दसंपत्ती वाढते आणि मुलांचा आत्मविश्वास वाढतो. आता यानंतरची कृती आहे मुखवाचन व प्रश्नोत्तरे. यासाठी साहित्य आहे, गोष्टी किंवा कविता. आता हा जो उपक्रम आहे, ही जी कृती आहे, तर विद्यार्थ्यांनी आपापल्या पुस्तकामध्ये मुखवाचन करावे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यावी. या कृतीचे उद्दिष्ट आहे की मुलांना वाचन समज व सखोल समज येईल. आता यानंतरची कृती आहे, यानंतरचा उपक्रम आहे वाचा व चित्र काढा. यासाठी लागणारं साहित्य आहे लघुपरिच्छेद किंवा कविता. याचं उद्दिष्ट काय आहे? हे केल्यामुळे मुलांचं उद्दिष्ट कोणतं साध्य होईल? तर मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल, त्यांच्या कल्पनाशक्तीचा उपयोग होईल आणि ते समजपूर्वक वाचन करतील आणि ते एक छान चित्ररूपात ते आपल्या समोर सादर करतील. आता यानंतरचा उपक्रम आहे शोधा व वाचा. आता आपण इयत्ता 3रीच्या पुस्तकामध्ये खजिना शोध नावाचा एक पाठ पाहिलेला आहे. त्या पाठामध्ये त्यांच्या ज्या बाई असतात, त्यांच्या ज्या मॅडम असतात, त्या एक 4-5 चिठ्ठ्या करतात आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतात आणि त्या मुलांना ते शोधण्यासाठी सांगतात. अगदी त्याच प्रकारे शोधा व वाचा म्हणजे टीचर हंट रीडिंग. यासाठी लागणारं साहित्य काय आहे? तर आपण जे वाचन तुकडे केलेले आहेत ते वर्गामध्ये विविध ठिकाणी लपवून ठेवायचे. या उपक्रमामध्ये आपण ठेवलेले वाचन तुकडे मुलांनी शोधणे, त्याचा क्रम लावणे आणि ते वाचणे. हा उपक्रम, ही कृती घेतल्यामुळे मुलांचं गमतीशीर पद्धतीने वाचनाचा सराव होतो. वर्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी काही वाचन तुकडे ठेवलेले आहेत, तर ते वाचन तुकडे शोधायचे आणि त्यामध्ये लिहिलेला शब्द वाचून दाखवायचा. तर चला मग सुरू करूया.
तर आपापले वाचन तुकडे घेऊन सगळ्यांनी समोर यायचं. हा मुलांनो, तुम्हाला सापडलेल्या वाचन तुकड्यातील शब्दाची नावं सांगा. बाळ, जसंग, कमळ, जाई, हा कमळ, विठ्ठल, सूर्यफूल, गुलाब, हा झेंडू, मोगरा. आता सर्वात जास्त चिठ्ठ्या कुण्या मुलाला सापडलेल्या आहेत त्याचं नाव सांगा. हा पूर्ण नाव सांग बाळा. हा सर्वांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. आता यानंतरची कृती आहे आणि यानंतरचा उपक्रम आहे पात्र वाचन, रोल रीडिंग. यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागेल तर यासाठी आपल्याला संवादात्मक गोष्टींची पुस्तकं हे साहित्य लागणार आहे. आता यामधून आपण कोणकोणते उपक्रम घेऊ शकतो तर प्रत्येक जणांनी संवादाचा एखादा पाठ घ्यावा आणि त्या पाठातील प्रत्येक जणांना एक पात्र संवादाचे वाचन करून आणि त्या वाचनाची सादरीकरण करू. आता या सादरीकरणामुळे नेमकं कोणतं उद्दिष्ट साध्य होतं तर या सादरीकरणामुळे मुलांची अभिव्यक्ती आणि संवादाचे वाचन याचा सराव होतो. आता हा जो उपक्रम आहे तो आपण प्रत्येक जण एक पात्र घेऊन एखाद्या संवादाचे वाचन आणि त्याचे सादरीकरण करतो. यासाठी माझ्या वर्ग तिसरीतील विद्यार्थिनी संवादाचं एका पाठाचं त्या वाचन करत आहेत. या पाठाचं नाव आहे वासाची किंमत. नमस्कार, माझे नाव शेख महिना सर. नमस्कार, माझे नाव मोरे मोनिका सुखदेव. नमस्कार, माझे नाव माने ज्ञानेश्वरी धर्मराज. नमस्कार, माझे नाव भक्ती गणेश कराळे. नमस्कार, माझे नाव करळे समर्थ वाणा. कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडी शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती. भारी चतुर शाळाघर शेत व बाजार येथील मुले मासे सगळेच तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबाही जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावर उठून शिवानीकडे आला. ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? मागापासून माझ्या मिठाईचा वास देतील त्याचे पैसे. अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजे. आता यानंतरची कृती आहे दैनंदिन वाचन कोपरा. आता प्रत्येक वर्गामध्ये एक वाचन कोपरा केलेला असतो. तर त्या वाचन कोपऱ्यातील जी पुस्तकं आहेत तर त्या पुस्तकांचा देखील वापर आपण मुलांच्या वाचनासाठी करू शकतो. तर या कृतीसाठी लागणारे साहित्य आहेत बातम्या, छोटे मजकूर. आता यामधून आपण कोणकोणते उपक्रम आपण मुलांसाठी घेऊ शकतो जेणेकरून मुलांच्या वाचन कौशल्य अधिकाधिक विकसित होईल. तर यामधून आपल्याला मुलांसाठी कोणता उपक्रम घेता येईल तर यामधून आपल्याला मुलांसाठी रोज एक विद्यार्थी त्या वाचन कोपऱ्यातील जो मजकूर आहे, जे वर्तमानपत्राची जी कात्रणं आहेत, जे छोटे छोटे मजकूर आहेत, जे पॅरेग्राफ्स आहेत, तर ते वाचण्यासाठी दर दिवशी एक मुलगा समोर येऊन त्या वाचन कोपऱ्यामध्ये लिहिलेली माहिती वाचेल. कृती आहे दैनंदिन वाचन कोपरा. तर या कृतीसाठी लागणारं साहित्य आहे बातम्या, छोटे मजकूर किंवा एखादा परिच्छेद. आता हा उपक्रम आपण कसा घ्यायचा तर हा उपक्रम दररोज एक विद्यार्थी वाचन कोपऱ्यातील एखाद्या पुस्तकातील मजकूर किंवा निपुण भारत अभियान या अंतर्गत पाठवलेल्या ज्या भाषापेटी आहेत तर त्या भाषापेटीतील परिच्छेद मुलांकडून वाचन करून घ्यायचं आहे. तर या कृतीमुळे किंवा या उपक्रमामुळे मुलांचा नियमित सराव होतो. तर यासाठी माझ्या वर्गातील काही विद्यार्थी आपणासमोर परिच्छेदाचं वाचन सादर करत आहेत. माझे बुडताना वाचलेल्या अनुभूती लोक गोळा झाले. जो तो भाऊरावांचे कौतुक करीत होता. म्हातारपणास सुद्धा तुमची जिद्द मोठी आहे. सदाशिवराव म्हणाले ते सर्व ठीक आहे पण वर्षा कुठे आहेस ग तू? दादाचा आवाज आला. येथेच
वर्ष म्हणाली येथेच कुठे दिसत तर नाही. दादा तिला शोधू लागला. अरे इकडे बघ, मी झाडावर बसले. वर्ष दादाला बोलवू लागला. आज कुसुमचा वाढदिवस आहे. कुसुम आज सकाळी लवकर उठली. कुसुमने सकाळी आई व मला नमस्कार केला. नेहमीप्रमाणे कुसुम शाळेत गेली. शाळेत मुलांनी कुसुमचा वाढदिवस साजरा केला. कुसुमला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आता यानंतरची कृती आहे गोष्ट पूर्ण करा. फिनिश द स्टोरी. आता यासाठी लागणारे साहित्य अर्धवट लिहिलेली गोष्ट. आता हा उपक्रम आपण आपल्या विद्यार्थ्यांसमोर घेऊ शकतो. आता विद्यार्थी अर्धवट गोष्ट वाचतात. ज्यावेळेस आपण अर्धवट लिहिलेली जी गोष्ट आहे ती मुलांना ज्यावेळेस देऊ त्यावेळेस विद्यार्थी काय करतात तर विद्यार्थी अर्धवट गोष्ट वाचतात व पुढची गोष्ट कल्पना करून त्याचा शेवट ते स्वतः लिहितात आणि ते सांगतात. तर यामधून कल्पकता, समजपूर्व वाचन आणि कथन कृतीचा अभ्यास हा मुलांचा होणार आहे. म्हणून गोष्ट पूर्ण करा ही एक कृती मुलांच्या वाचन कौशल्यासाठी अधिक. आता यानंतरची कृती आहे शब्दातून गोष्ट तयार करणे. स्टोरी फ्रॉम द वर्ड्स. आता यासाठी लागणारे साहित्य कोणकोणतं आहे बरं तर आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना एक 4-5 शब्द द्यायचे आणि त्या शब्दावरून मुलांनी एखादी गोष्ट किंवा एखादा प्रसंग तयार करायचा. आता हा उपक्रम घेण्यासाठी आपण सुरुवातीला काय करावं लागेल तर वर्गामधील विद्यार्थ्यांना त्या 4 शब्द आपण त्यांना वाचून दाखवायचे आणि त्यांच्याकडून आपण ते 4 शब्द लिहून घ्यायचे आणि त्यावर आधारित आपण त्यांना एखादा प्रसंग आपण त्यांना तयार करायला सांगायचा. मग आता ही कृती आपण घेतल्यामुळं कोणतं उद्दिष्ट साध्य होते बरं तर ही कृती आपण घेतल्यामुळं मुलांची शब्दसंपत्ती वाढते. गोष्टीचे वाचन व लेखन ही कौशल्ये त्यांच्यामध्ये विकसित होतात. आता यानंतरची कृती आहे वाचा व जोडा म्हणजे रीड अँड वॉच. आता यासाठी लागणारं साहित्य काय आहे तर यासाठी लागणारं साहित्य आहे वाक्य व त्याची चित्रे, प्रश्न कार्ड आणि उत्तर कार्ड. आता हा उपक्रम किंवा ही कृती आपण आपल्या मुलांशी कशी घ्यायची तर मुलांना वाक्य आणि त्याची चित्रे याची कार्ड आपण द्यायची. त्याच्यानंतर प्रश्न कार्ड आणि उत्तर कार्ड द्यायचं आणि मग त्यानंतर योग्य चित्राशी व त्याच्या उत्तराशी वाक्य जुळवणे हा आपण यामधून एक उपक्रम घेऊ शकतो. आता या उपक्रमातून कोणते उद्दिष्टे साध्य होतात तर या उपक्रमातून समजपूर्व वाचन, समजून घेऊन वाचन आणि संबंध लावण्याची क्षमता मुलांमध्ये वाढते. आता यानंतरची कृती आहे किंवा यानंतरचा उपक्रम आहे ओळखा मी कोण. आता बऱ्याचदा आपण पुस्तकामध्ये पाहतो की ओळखा मी कोण अशा पद्धतीचे काही प्रश्न आलेले असतात म्हणजे हू आय. आता यासाठी लागणारं साहित्य काय आहे आता ही कृती घेते बळेस यासाठी कोणकोणतं साहित्य आपल्याला लागेल तर 3 ते 4 वाक्यात स्वतःची ओळख करून देणारे वाचन तुकडे आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करावे लागतील किंवा आपण स्वतः हस्तलिखित बनवावे लागतील. म्हणजे उदाहरणार्थ मी जंगलात राहतो, मला सोंड आहे, ओळखा पाहू मी कोण हत्ती. अगदी बरोबर. तर या पद्धतीचे आपण वाचन तुकडे तयार करणं गरजेचे आहे. यामुळे काय होईल तर यामुळं विद्यार्थ्यांना माहितीचा उपक्रम वाचून ओळखायचे व त्यांचा अर्थ लावायचा आणि निरीक्षण करायचे त्यांचे कौशल्य विकसित होईल. आता यामधून कोणतं उद्दिष्ट साध्य होणार आहे तर यामधून मिळालेल्या वाचन तुकड्याच्या माहितीचा अर्थ लावणे आणि त्यांचे निरीक्षण कौशल्य विकसित होणे ही कौशल्ये त्या मुलांमध्ये विकसित होऊ शकतात. आता यानंतरची कृती कोणती आहे तर शब्दवाचन स्पर्धा. आता आपण मुलांच्या काय केलं पाहिजे शब्दवाचनाच्या स्पर्धा घेतल्या पाहिजे. आता त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे तर त्यासाठी आपल्याला शब्द कार्ड बनवावे लागतील.
म्हणजे हे अशा पद्धतीचे जे हस्तलिखित आहेत त्या अशा पद्धतीचे आपल्याला शब्द कार्ड बनवावे लागतील आणि या शब्द कार्डातून मुलांची शब्दवाचन स्पर्धा आपण 2 गटामध्ये आपल्याला घ्यावी लागेल. तर ती कशी घ्यायची तर विद्यार्थ्यांचे 2 गट करायचे आणि एका गटाला काही शब्द वाचण्यासाठी द्यायचे आणि दुसऱ्या गटाला काही शब्द वाचण्यासाठी द्यायचे आणि त्या मुलांची आपण स्पर्धा घ्यायची. तर यामधून कोणतं उद्दिष्ट साध्य होईल तर त्यांच्या वाचनाला गती येईल आणि स्पष्ट उच्चारामध्ये पण फरक पडू शकतो. आता यानंतरची कृती आहे आवाज ओळखा म्हणजे गेस द साऊंड. आता यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागेल तर यासाठी आपल्याला ध्वनियुक्त गोष्टीचे साहित्य लागते. अशा अनेक प्रकारच्या कृतीमधून आपण विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमता विकसित करून घेऊ शकतो. आता यानंतर लेखन क्षमता विद्यार्थ्यांमध्ये कृतीयुक्त उपक्रमाद्वारे कशा पद्धतीने विकसित करता येईल ते आपण विद्यार्थी कृतीतून पाहूया. आता श्रुतलेखन सरावासाठी मनोरंजक उपक्रम आणि खेळ व कृती ह्या आता आपणाला पाहायच्या आहेत. आता त्यामध्ये चित्र पाहून शब्द लिहायचे. आता यामध्ये आपल्याला काय करायचंय तर विद्यार्थ्यांना एक चित्र द्यायचंय. तर यामुळे मुलांची निरीक्षण करणे, चित्रवर्णन करणे आणि त्यातून त्याचे प्रश्न सोडवणे. श्रुतलेखन ही अध्ययन निष्पत्ती मुलांना प्राप्त होते. आता यानंतरची कृती आहे सोंगट्या आणि शब्द. आता या भाषिक उपक्रमामध्ये सर्वप्रथम आपण मुलांना एक मुळाक्षरांचा चार्ट देऊया. त्या चार्टवर त्या मुलांना सोंगट्या फेकायला सांगूया. ज्या मुळाक्षरावर ती सोंगटी येते त्या मुळाक्षरापासून त्या विद्यार्थ्याने कमीत कमी 10 शब्द लिहावे. असा आपण हा एक आपण त्यांचा भाषिक श्रुतलेखनाचा उपक्रम आपण घेऊ शकतो. त्यांना एक मुळाक्षराचा चार्ट देऊया आणि त्यावर आपण त्यांना सोंगट्या फेकायला सांगूया. ज्या मुळाक्षरावर सोंगटी येते त्या मुळाक्षरापासून त्या विद्यार्थ्याने कमी 10 शब्द आपण त्यांना लिहायला सांगायचे. यामुळे काय होईल तर यामुळे मुलांचे जे अनुलेखन आहे, जे त्यांची कल्पनाशक्ती आहे यांच्या विकसित होतात. सर्वप्रथम निकिताला मी या ठिकाणी बोलवते. हां, तिचा शब्द आलेला आहे घ. तर घ या शब्दापासून तुला येणारे शब्द सांग. घर, घार, खटारा, खारुताई, खडू, खटखट, खडा. छान, अगदी बरोबर. बस खाली. गणपती, गणपती, गवत, गारवा, गार, गरम, गरुड. छान. आता हे शब्द तुम्हाला कुठे लिहायचे आहेत? वहीमध्ये. चला करा सुरू वहीमध्ये लिहायला. छान लिहिलं. यानंतरची कृती आहे वेगवान श्रुतलेखन. आता यामध्ये आपण कोणती कृती घ्यायची मुलांकडून तर यामध्ये आपण विद्यार्थ्यांना वेगाने शब्द सांगायचे.
सांगायचे, अगदी पटपट शब्द सांगायचे. त्यामध्ये मुलांच्या जितके लक्षात राहतील जितके शब्द ते लिहितील, यामधून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तसेच श्रुतलेखनाचा सराव होईल. आता यानंतरची कृती आहे गटश्रुत लेखन. आता या गटश्रुत लेखनामध्ये सर्वप्रथम आपण 2 गट करायचे. एका गटातील विद्यार्थ्याला उभा करून त्यांनी दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना कठीणातील कठीण जोडाक्षरयुक्त शब्द लिहायला सांगायचे. तीच पद्धत दुसऱ्या गटासाठी देखील लागू करायची. ज्या गटातील विद्यार्थी जास्तीत जास्त शब्द अचूक लिहितील त्या गटाला बक्षीस द्यायचे. यामुळे विद्यार्थ्याचा कठीण शब्दाचा सराव होईल आणि या खेळामध्ये, या श्रुतलेखनाच्या सरावामध्ये अधिकाधिक मनोरंजकता वाढेल. आता यानंतरची कृती आहे शब्दसाखळी किंवा शब्दभेंड्या. आता यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचे 2 गट करायचे आहेत. त्यामध्ये अ गटाने ब गटातील मुलांना एक शब्द सांगायचा आहे. त्या सांगितलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून ब गटाने शब्द तयार करायचा. त्यानंतर ब गटाने तयार केलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून अ गटाने शब्द तयार करायचा आहे. प्रत्येकाचे शब्द वेगवेगळे आले तरी चालतील. अशा पद्धतीने 20-20 शब्द आपल्याला प्रत्येक गटाकडून करून घ्यायचे आहे. यामुळे काय होणार आहे तर यामुळे मुलांच्या श्रुतलेखनाचा सराव तर होईलच, पण त्यातून मुलांना नवनवीन शब्दांची ओळख होईल आणि नवनवीन शब्दांची माहिती होईल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला शब्दाच्या भेंड्या खेळायच्या आहेत. यामध्ये मी काय करणार, तुमचे 2 गट करणार आहे. त्याच्यामध्ये मुलाचा अ गट आहे आणि मुलीचा ब गट आहे. आता माझ्याकडे एक अक्षर आहे आणि त्या अक्षराचं ते अक्षर मी असं तुमच्यामध्ये फेकणार आहे. मग अ गटातील मुलाने उठून हे अक्षर कोणतं आहे ते सांगायचं आहे आणि या अक्षरापासून एक शब्द बनवायचा आहे. आणि त्यानंतर अ गटातील मुलाने जो शब्द बनवलेला आहे त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून ब गटाने शब्द बनवायचा आहे. आलं लक्षात सर्वांच्या? अरे उठ. शब्द कोणता आहे तो सांग. म पासून शब्द सांग. मरणोत्तर. मरणोत्तर लिहा सर्वजण. आता त्याच्या शेवटच्या अक्षरापासून ब गटाने शब्द बनवायचा आहे. हा उठ भक्ती. रथ. रथ. छान. चला, रथ हा शब्द पण पटकन लिहायचा वहीमध्ये किंवा तुम्हाला दिलेल्या पेजमध्ये. रथ. हा. आता अ गटातील मुलांनी थ पासून शब्द बनवायचा आहे. हा. थवा. थवा. छान, अगदी बरोबर. आता ब गटातील मुलींनी व पासून शब्द बनवायचा आहे. वारा. छान छान. आता अ गटातील मुलांनी जे शब्द सांगतायत ते लिहायचं पटपट. हा. अ गटातील मुलांनी र पासून शब्द बनवा. हा. रवा. रवा. छान. चला, ब गटातील मुलींनी व पासून वास. छान छान. आता अ गटातील मुलांनी स पासून शब्द बनवायचा आहे. हा. सागर. सागर. छान. बघा, जे तुम्ही शब्द सांगताय ते वहीवरती लिहून घ्यायचे. र आले आता. हा. रेखा. रेखा. बघा, आता ख पासून अ गटातील मुलांनी शब्द बनवायचा आहे. हा. खटारा. खटारा. चला, आता ब गटातील मुलांनी र पासून शब्द बनवायचा. हा, बनव. राग. राग. छान. ग पासून अ गटातील मुलांनी शब्द बनवायचा आहे. हा. गणपती. गणपती. चला, त आलंय. जे शब्द तुम्ही सांगतायत ते लिहिण्याची देखील स्पीड तितकीच वाढली पाहिजे तुमची. त. हा. तलवार. तलवार. अगदी बरोबर. छान.
आता बघा अ गटातील मुलांनी र पासून शब्द बनवायचा आहे. हा राणी. राणी. न शब्द आलाय, न बाणायचं. बघा सांगा आता. हा नीरा. नीरा. ठीक आहे, आपण न च बदलून आपण न नळाचं घेऊयात. हा हा नगर. नगर. र आलं. अ गटातील मुलांनी र वरून शब्द सांगा. हा रमा. रमा. चला ब गटातील मुलींनी. हा मगर. मगर. हा रवा. रवा. या पुढे या तुम्ही असं. वीज. वीज. शब्दसंपत्ती ही वाढेल व त्यातून एकाग्रता वृद्धिंगत होईल. आता यानंतरची कृती आहे टॉस करा. आता या उपक्रमामध्ये किंवा या कृतीमध्ये जे मुळाक्षराचे कॉइन आहे, छोटे छोटे जे मुळाक्षराचे जे कॉइन आहेत, तर त्यातील 2 कॉइन आपण बाजूला काढायचे आणि त्यासाठी 2 विद्यार्थी बोलवायचे. जे मुळाक्षराचं कॉइन दर्शनी भागाला दिसेल त्या मुळाक्षरापासून किमान 5 शब्द त्या मुलांनी बनवायचे आणि ते एका वहीमध्ये लिहायचे. हा अशा पद्धतीचा एक उपक्रम किंवा एक कृती आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम 2 विद्यार्थी समोर बोलवायचे व त्यांना टॉस करायला लावायचे. टॉस वरती दर्शनी भागात जे मुळाक्षर आहे तर त्या मुळाक्षरापासून प्रत्येक विद्यार्थ्यांनी 5-5 शब्द बनवायचे. आता यानंतरची कृती आहे चुकीचे शब्द बरोबर करा. काय करा? चुकीचे शब्द बरोबर करा. आता या उपक्रमामध्ये शिक्षकांनी जाणून बुजून विद्यार्थ्यांना चुकीचा शब्द सांगायचा. उदाहरणार्थ पपेट. आता विद्यार्थ्यांनी पपेट हा शब्द वाचायचा आणि त्यामधून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द त्यांनी म्हणायचा आणि वहीवरती लिहून काढायचा. मग विद्यार्थ्यांनी यासाठी काय केलं पाहिजे तर विद्यार्थ्यांनी चुकीचा शब्द बरोबर करून लिहायला पाहिजे. यामुळे विद्यार्थ्याची स्मरणशक्ती तर वाढेलच, त्याचसोबत आकलन क्षमता देखील वाढेल व श्रुतलेखनाचा सराव होईल. आता या उपक्रमामध्ये शिक्षकांनी जाणून बुजून विद्यार्थ्यांना या चुकीच्या शब्दामध्ये लपलेला बरोबर शब्द लिहिणे. यामुळे विद्यार्थ्याची स्मरणशक्ती, आकलन क्षमता वाढेल व श्रुतलेखनाचा सराव होईल. तर आता मुलींनी, विद्यार्थिनींनी चुकीचे शब्द बरोबर करून लिहिलेले आहेत. आता यानंतरची कृती आहे वाक्य पूर्ण करा. आता या कृतीमध्ये शिक्षकाने एक अपूर्ण वाक्य मुलांना द्यायचं आहे. त्याच्या पुढील वाक्य तुम्ही पूर्ण करा असे त्यांना सांगायचे. उदाहरणार्थ आज सकाळी. आता आज सकाळी त्याच्या पुढं टिंब 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 म्हणजे त्यानंतर मुले त्यांच्या कल्पनेनुसार आज सकाळी मी उठलो, आज सकाळी मी शाळेत गेलो, आज सकाळी मी देवाचं दर्शन घेतलं, आज सकाळी मी दुकानात गेलो किंवा बरेच काही अशी उदाहरणं आपल्या कल्पनेनुसार मुलं त्यांच्या वहीवर लिहितील. यामुळे काय होईल तर त्यामुळे
नक्कीच विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव होईल. आता यानंतरची कृती कोणती आहे तर यानंतरची कृती आहे संगीत श्रुतलेखन. आता हे तुम्हाला नवीन वाटत असेल, पण संगीत श्रुतलेखन या कृतीमध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या श्रुतलेखनासाठी आपण संगीताचा म्हणजे गाणे, कविता, प्रार्थना, बडबड गीत, देशभक्तीपर गीत हे आपल्याला त्यांना काय करायचं, ऐकवायचं आहे. हे ऐकवून त्यांना गाण्यातील जास्तीत जास्त शब्द लिहायला सांगायचे आहेत. मग या सगळ्या पद्धतीला काय म्हणायचं तर संगीत श्रुतलेखन म्हणायचं. तर हे संगीत श्रुतलेखन हा देखील एक उपक्रम आपण मुलांसाठी घेऊ शकतो. म्हणजे एखादं गीत ऐकून मुलांनी जास्तीत जास्त शब्द लिहिणे आणि मग जे मुलं जास्तीत जास्त शब्द लिहितात त्या मुलांचं समोर बोलून कौतुक बक्षीस देऊन त्यांचं कौतुक करायचं. ससा रे ससा हे गीत हा व्हिडिओ मुलांना दाखवून त्यावरील शब्द लिहायला सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ होते. आता त्यानंतरची कृती आहे शब्द व वाक्यपट्ट्यांचे प्रकट वाचन ही कृती घेणे. तर आता मी स्वतः हस्तलिखित केलेल्या या शब्दपट्ट्या आहेत. तर या शब्दपट्ट्यांचं आपण वाचन घेऊयात. हां चला. खुळखुळा, टिंगा, राबणे, गुलमोहर, पनती, प्रसंग, झरझर, आरपार, शिक्षिका, स्वच्छ, प्रतिकूल, तू व विटू आला, रामू बाजारात जा, देवपूजा करा, येताना बरोबर या, अमन सरळ बस, मग भजन कर, रमण बस. हे बत्ती मैना मैदानावर फिरायला जा, कैरी आण. भाषा कृतीचा बुधवार या उपक्रमामध्ये माझ्या उपक्रमातील माझ्या वर्गातील सहभागी विद्यार्थी अशा पद्धतीने विविध कृतीयुक्त उपक्रमातून मराठी भाषा विषयाच्या वाचन व लेखन क्षमता मुलांमध्ये आपण विकसित करू शकतो. धन्यवाद.